उल्लेख केला, बाबाजी बोलल्याचे तर त्यांनी सांगितलं असतं. आता आम्हाला काय मिळवायचं? बाबाला माझं 72 काय केला तो आमचं वय आहे. आता आम्ही उडलो ते उपकारात असते बंडी साहेब म्हणायचे. आता काय मिळवायचं आम्हाला? आमदार झालो, मंत्री झालो. आता आपल्याला या तालुक्याचं होईल आणि संघर्ष संपवून विकास कसा करता येईल, लोकांचं कल्याण कसं करता येईल. मी मला उदाहरण सांगितलं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या. नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले आणि जानेवारीला आता कारखाने बंद व्हायची वेळ आली. म्हणजे आपलं एकरी उत्पादन काय झालं? आपण आता तिघे एकत्र आल्यामुळे ह्यावर काय विचार करणार आहोत का नाही? आता नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या द्वारे 100-125 टन इकरी काढण्याची नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, प्रत्येक शेतकऱ्याला घटक म्हणून एकही पैशाचा खर्च तुम्हाला करायला लागणार नाही. तुमचं 100 टनाचं उत्पादन आम्ही तुमचं एकरी वाढवूनच दाखवू असं आम्ही चंग बांधलं. म्हणून आम्ही शाहू कारखाना काढला, संताजी घोरपडे कारखाना काढला, बाबाने जागरी काढला. उद्योग कुठे आहे? मुलं शिकून बेकार आहेत, नवीन उद्योग नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला तिघांनाही आता शांती लाभलेली आहे. नाही तर नुसती भांडणातच वेळ आपला जात होता. आता आपल्याला उद्योग काढावे लागतील, तरुण मुलांच्या हाताला काम द्यावं लागेल. आणि आमची आघाडी कशासाठी झाली? तर लोकांच्या कल्याणासाठी झाली आणि विकासासाठी. आता जिल्हा परिषद आणि पंचायतीमध्ये आता ही मंडळी निवडून जाणार. आपला अजेंडा काय आहे की प्राथमिक शिक्षण दर्जेदार आणि डिजिटायझेशनचं शिक्षण व्हायला झालं पाहिजे. आरोग्य, नंतर पाणी पुरवठा, स्वच्छ पाण्याची योजना, या सगळ्या गोष्टी, घनकचऱ्याचा प्रश्न, हे संपूर्ण या निवडणूक आहेतच. हे तर आपल्याला करावंच लागेल. परंतु त्याबरोबर आपल्या या गावातील सगळ्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही तिघे नेते मंडळी एकत्र आल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त निधी आम्ही मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि गावाच्या गावं आम्ही संपन्न केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता डोक्यातून सगळं काढून टाका. आम्हाला आता काही मिळवायचं नाही. आता जे करायचं हे तुमच्यासाठी करायचं आहे, तुमच्या कल्याणासाठी करायचं आहे, तुमच्या पोराबाळांच्या पुढच्या भविष्यासाठी करायचं आहे. ही गोष्ट लक्षात आपण ठेवा, एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. बंधू मिळाल्याचं बंडी कोणाशी अमरीश गाडगे करत होते की गेल्या वर्षी दसरा दिवाळीच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला बाल विकास कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती. 1500 रुपये आम्ही महिन्याला सुरू केले, करण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या विधानसभेच्या पूर्वी दसरा आणि दिवाळीच्या वेळेला लेकीला 7,500 आणि आईला 7,500, 15,000 रुपये सरासरी किमान घरात आम्ही पाठवली खात्यावर. बाजारपेठा फुल झाल्या. साडीला सुद्धा पैसे मागायची गरज नवऱ्याकडे आमच्या लाडक्या बहिणीला लागली नाही. त्यांनी उसने घेतल्यातून परत द्यायचे. त्यानंतर आम्ही महिन्याच्या महिन्याला 46,000 कोटी रुपये वर्षाला खर्च करून आम्ही एकही हप्ता चुकवलेला नाही. आणि आम्ही आता तुम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही पुन्हा निवडून आल्यानंतर आम्ही 21 रुपये महिन्याला देणार आहोत. भगिनींनो, तुम्ही येणाऱ्या या निवडणुकीत आमच्या तिन्ही उमेदवारांच्या कमळ चिन्हासमोरचं कटाकट बटन दाबा. 21 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला आम्ही देण्यासाठी आहे. 50% एसटी मध्ये सोडत तुम्हाला दिलेली आहे शासनाने. तांदूळ आणि गहू नरेंद्र मोदी साहेब गेली 10 वर्ष मोफत देत आहेत आणि 5 वर्ष आणि मोफत देण्याचं वचन आपण दिलेलं आहे. बचत गटाच्या निमित्ताने किती योजना केल्या. ज्या बँकेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्यांना 1 लाख रुपयाचा आम्ही त्यांना पिन व्याजी करतो. बंधू भगिनींनो, आपल्या लखपती निधी योजना आपण आणलेली आहे. महिला बचत गटांना सक्षमीकरणाची अनेक योजना मोदी साहेबांनी राज्य सरकारने आणलेल्या आहेत. हे कशासाठी केलं? तुमचा संसार हा सुखी व्हावा, तुमची मुलं मोठी व्हावी, शिकावी. कोण IAS व्हावा, कोण IPS व्हावा, कोण डॉक्टर व्हावा, कोण इंजिनियर व्हावा. हे सगळं करण्यासाठी आणि तुमचा संसार चांगला होण्यासाठी आमच्या योजना आहेत. मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, मुला मुलींना शिकवा. घरात वेळेवर मुलगा येते का बघा, वाईट संगतीला लागलाय की नाही बघा, मोबाईलवर लक्ष ठेवा मुलीच्या. आणि तुमच्या सगळ्या मुला मुलींना चांगलं शिक्षण करून त्यांना डॉक्टर, इंजिनियर, फौजदार, मामलेदार सगळं करा आणि आपलं कुटुंब सुखी करा एवढी अपेक्षा ही आमची युती होण्यामागे आहे. यापूर्वी काय व्हायचं, एकमेकांच्या आमच्या भांडणामुळे या योजना गरीबापर्यंत पोहोचायच्या नाहीत.
एकमेकाला टांग मारल्या जायच्या आणि जी योग्य गरीब माणसं आहेत ती भरडून जायची. आता गरीब माणसं भरडणार नाही. गरीब माणसाला योग्य तो त्याचा वाटा मिळेल आणि समान न्याय देण्यासाठी आम्ही तिघेही अतिशय प्रामाणिकपणाने काम करू असा विश्वास व्यक्त करण्यासाठी म्हणून आमची युती झालेली आहे. आता शेतकऱ्यासाठी 7,500 पर्यंत विजेचं बिल आम्ही माफ केलेलं आहे. 12,000 रुपये. मला सांगा, आम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होतो पण त्या काळात कधी आम्हाला कळालं होतं की बाबा शेतकऱ्यांच्या ह्याच्या खात्यावर त्यांना सुद्धा खर्चासाठी पैसे लागतात आणि म्हणून पहिल्यांदा जनधन खातं उघडण्याची मोहीम मोदी साहेबांनी घेतली. जनधन खातं काढल्यामुळं सगळ्यांची खाती बँकेत निर्माण झाली 0 बॅलन्सवर आणि त्याचा फायदा असा झाला की ज्या ज्या वेळेला आता शेतकरी सन्मान योजना महिन्याला 1,000 12,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यावर आपण केंद्र आणि राज्य सरकार जमा करते. म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्या योजना इतक्या मोठ्या योजना सुरू केल्या आहेत ते सांगितलं मला बराच वेळ लागेल सांगायला जायचं आहे. मी काय सांगतो की ह्या योजना ज्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे त्या सगळ्यांच्या योजनेचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि ही जी आम्ही युती केलेली आहे कैलासवासी राजे साहेबांच्या त्यावेळेच्या त्या तिघेही आम्ही एकत्र होतो. आम्ही सगळे तिघांनी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. तेच काम पुन्हा करण्यासाठी या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आणि शेतकऱ्यांना चांगलं भविष्य लाभण्यासाठी चांगले दर मिळण्यासाठी आम्ही आयुष्यभर चांगलं काम करू अशी शपथ या निमित्ताने आम्ही घेतो आणि येणाऱ्या निवडणुकीला या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं. तर आता एक तासभर राहिलेला आहे आणि आता सांगावं जाऊन आम्हाला भाषण करायचं आहे. परंतु ही जागा मी म्हटलं का तळ्याची जागा का निवडली नाही तर ती म्हणजे जागा शुभ आहे. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.